वेलकम बॅक टू विनय भटक्या. आपण आता चाललेलो आहे ओरछ्याला आणि सकाळी चेकआउट केलं आहे चित्रकूटमधून आणि ओरछ्याला आलो. साधारण 300 किलोमीटरचा प्रवास करून इथे पोचलेलो आहे. आता हा घाट आहे, ते बोटिंग करता आपण बघतोय. ते बोटिंग आहे मागच्या साईडला, बघा तुम्ही, बोटिंग चालू आहे. तसं उशिरा आलेलं आहे, त्यामुळे आता बघूया किती बोटिंग करता येईल, काय येईल. आहे तर व्ह्यू चांगला आहे. ओरछा तसं लहान आहे बघण्याकरता, पण बरंच आहे. पण आमचा एकच दिवस मुक्काम आहेत. मंदिरं संध्याकाळी 5 वाजता बंद होतात, त्यामुळे आता बघू कुठे कुठे जाता येते, काय काय करता येते ते बघू आपण. आता आपण आलेलो आहे ते ओरछा, आणि इथे जे आपण दिसतंय तुम्हाला, आपण बघतोय ती बेतवा नदी. या नदीवर भेट देण्याकरता म्हणून आम्ही संध्याकाळी पोचलेलो आहे. आणि ही नदी ओरछाच्या सौंदर्यात आणि इतिहासात ही नदी मोलाची भर टाकते. ही नदी ओरछासाठी केवळ एक पाण्याचं स्रोत नसून बुंदेलखंडाच्या संस्कृतीचं एक प्रतीकसुद्धा मानलं जातं. आता ओरछाची स्थापना साधारण 16व्या शतकात राजा रुद्रप्रताप सिंग यांनी केली होती. बेतवा नदीच्या काठावर असलेलं हे ओरछा शहर बुंदेल राजाची राजधानीसुद्धा होती. नदीकडे मध्ये असलेलं तुम्हाला दिसत आहे ते महाल आणि मंदिरे आजही त्या काळातील वास्तुकलेची आपल्याला साक्ष देतात. ओरछामध्ये बेतवा नदी 7 वेगळ्या प्रवाहामध्ये विभागली गेली आहे, ज्याला 7 दारा म्हणतात. आणि लोककथानुसार हे 7 प्रवाह ओरछाच्या 7 राजाच्या सन्मानार्थ विभागले गेले आहेत. आता आपण जो बघतोय त्याला म्हणतात कांचन घाट, आणि हा कांचन घाट ओरछामधील सर्वात प्रसिद्ध आणि महत्त्वाचा घाट आहे. या घाटाच्या अगदी जवळ बुंदेल राजाच्या भव्य छत्रा म्हणजे स्मारक आहेत. ते आपण थोड्या वेळी तुम्हाला माहिती देतोच. सूर्यास्ताच्या वेळी या छत्र्यांचं जे प्रतिबिंब बेतवा नदीच्या पात्रात जे पडतं ते बघण्याकरता सुद्धा बरीचशी पर्यटक इथे बोटीमधनं प्रवास करतात किंवा नदीच्या पलीकडच्या काठाला जाऊन तिथून फोटोग्राफी करतात. स्थानिक लोक या घाटाला अतिशय पवित्र मानतात आणि येथे धार्मिक विधी पार पाडले जातात. ज्याप्रमाणे वाराणसी किंवा ऋषिकेशमध्ये गंगा आरती होते, त्याच धर्तीवर कांचन घाटावर बेतवा नदीची सुद्धा आरती केली जाते. आणि संध्याकाळी दिवे आणि मंत्रोच्चाराच्या गजरात ही आरती मनाला खूप शांती देणार आहे असे तिथूनच्या लोकांनी आम्हाला सांगितले. पण आम्हाला इतका वेळ नव्हता, आम्ही एकच दिवस होतो, त्यामुळे बरंच काही बघण्यासाठी असल्यामुळे आम्ही संध्याकाळच्या आरतीला जाऊ शकलो नाही. पण तुम्ही जर इथे येणार असाल तर नक्कीच वेळ काढून या आरती बघायलाचा प्रयत्न करा. बेतवा नदीला आई म्हणून ओरछाची लोक तिची पूजा करतात. आणि ही जागा आता आपण जे आलेलो आहे ते एक पर्यटकांचे सुद्धा एक मुख्य आकर्षण आजकाल बनलेलं आहे. पर्यटकांसाठी बेतवा नदीवर अनेक साहसी व शांत उपक्रमसुद्धा आपल्याला इथे केलेले दिसत आहेत. त्यातील एक म्हणजे बोटिंग. कांचन घाटावर पर्यटकांसाठी नौकाविहाराची सुद्धा सोय उपलब्ध केली आहे. नदीच्या पात्रातून ओरछाचे महाल, म्हणजे तुम्ही जेव्हा बोटीमध्ये बसता आणि बोट तुम्हाला साधारण एक अर्धा पाऊण तास फिरवते, तेव्हा बोटीमधनं आपल्याला ओरछाचे महाल किंवा छत्र्या अतिशय सुंदर दिसतात. त्याचप्रमाणे तुम्हाला जर रिव्हर राफ्टिंग जर करत असेल तर या इथे रिव्हर राफ्टिंगची सुद्धा सोय आहे. साधारण पावसाळ्याच्या वेळी जेव्हा पाणी जास्त असतं तेव्हा रिव्हर राफ्टिंग इथे खूप होतं. जर तुम्हाला फोटोग्राफी आणि पक्षी निरीक्षण करत असेल तरीसुद्धा ही जागा अतिशय सुंदर अशी आहे. आता आपण जे ओरछा नदीच्या काठी ज्या आलेलो आहे, या काठावर तुम्ही जे बघताय त्या छत्र्या दिसत आहेत. आता
ह्या ज्या छत्र्या आपण बघतो आहे त्याला खूप ऐतिहासिक महत्त्व आहे. आपण तिथेच चाललेलो आहे आता. हे बघा, ही दिसते तुम्हाला छत्री. आता हिंदू परंपरेनुसार राजाच्या मृत्यूनंतर त्याच्यावर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातात त्याच जागी त्याच्या स्मरणार्थ या भव्य छत्र्या उभारण्यात येतात. बेतवा नदीच्या काठी असलेल्या कांचन घाटावर एकूण 14 छत्र्या आहेत. या छत्र्या साधारण 16व्या ते 18व्या शतकात बांधलेल्या असून त्या ओरछाच्या विविध बुंदेल राजांच्या स्मृती जतन करतात. आणि ह्या छत्र्यांच्या बांधकामात बुंदेला राजपूत आणि मुघल वास्तुकलेचा सुंदर संगमसुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतो. या छत्र्यांचे शिखर मंदिरासारखे उंच दिसते आणि पाया महालासारखा भव्य आहे. बहुतेक छत्र्या या पंचायतन शैलीत बांधल्या गेलेल्या आहेत. तिथे म्हणजेच काय की जिथे मुख्य इमारतीच्या चारही कोपऱ्यात लहान उपइमारती असतात. आणि सर्वात मोठी म्हणजे राजा वीरसिंग देव यांची ही छत्री. ही छत्री जी आहे ही इतर छत्र्यांच्या तुलनेत सर्वात मोठी आणि वेगळी आहे. तिचे घुमट किंवा बाह्यरचना जर आपण बघितली तर ते थोडंफार इस्लामिक प्रभावाची झलक दाखवते. तर आतील पूर्ण भाग भारतीय शैलीचा आपल्याला दिसतो. सध्या या जुन्या छत्र्यांच्या शिखरावर आपल्याला बरेचसे गिधाडंसुद्धा दिसतात. स्थानिक लोक या छत्र्यांना आदराचे स्थान मानतात आणि कांचन घाटावर होणारी बेतवा आरती आणि या छत्र्याचे अस्तित्व संपूर्ण परिसर एक शांत आणि आध्यात्मिक वातावरण प्राप्त करून आपल्याला देतो. अतिशय सुंदर असा हा परिसर आहे. तुम्ही नक्कीच इथे संध्याकाळच्या वेळेला भेट देण्याकरता या. तर थोडक्यात सांगायचं झालं तर ओरछाच्या छत्र्या ह्या केवळ दगडी बांधकाम नसून बुंदेला राजाच्या शौर्याची, वैभवाची आणि त्याच्या कलात्मक दृष्टीची मूक साक्ष आहे असं म्हटलं तर काय आपल्याला वेगळं वाटणार नाही. आता ओरछा इथे या कांचन घाटावर असलेल्या उद्यानात आपण आता आलेलो आहे. इथे 14 ते 15 छत्र्या आहेत आणि काही ठिकाणी ते लिहिलेलं असलं की 14 आहे तर काही ठिकाणी 15चा सुद्धा होतो. प्रामुख्याने या महत्त्वाच्या जे राजे होऊन गेले त्यांच्या नावाच्या या छत्र्या आहेत. आता जेव्हा आपण या छत्र्यांचे वैशिष्ट्य बघतो तेव्हा प्रत्येक छत्रीचा आकार हा त्या राजाने किती काळ राज्य केलं त्यावर अवलंबून आहे असे मानले जाते. आणि सर्व छत्र्या एकाच ठिकाणी असल्याने याला छत्री उद्यान म्हणजे तुम्ही बघता हे उद्यान दिसते. अतिशय सुंदर असं उद्यान ठेवलेलं आहे आणि आपण आलेले आहे ते एका छत्रीच्या आतमध्ये. तसंच या छत्रीच्या आतमध्ये तुम्हाला फार काही असं बघायला मिळणार नाही. या सगळ्या छत्र्या रिकाम्याच आहेत पण बांधकाम अतिशय उत्कृष्ट प्रकारचं बांधकाम केलेलं आहे. आता ह्या छत्र्या साधारण 400 ते 500 वर्ष जुन्या आहेत आणि याची सर्वात जुनी छत्री आता हे बघा आतमध्ये असे खोल्यांसारखंच आहे. त्याच्यावर काय ठिकाणी नक्षीकाम आहे, काय ठिकाणी पेंटिंग केलेलं आहे. निरनिराळ्या छत्र्यांच्या आतमध्ये निरनिराळ्या प्रकारचं तुम्हाला नक्षीकाम किंवा मोठमोठ्या रूम्स किंवा त्याच्यावर खांबावर बांधकाम असं दिसेल. आता ह्या ज्या छत्र्या आपण बघतो आहे ह्याच्यात सर्वात जुनी छत्री 16व्या शतकातली म्हणजे साधारण 1531च्या आसपासची आहे जी राजा भारतीचंद यांची आहे. या संकुलातील बहुतेक महत्त्वाच्या छत्र्या 16व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते मला वाटतं 18व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंतच्या काळात बांधलेल्या आहेत. म्हणजे साधारण 200-300 400 वर्षापूर्वीच्या असा आहेत. आणि सर्वात प्रसिद्ध छत्री म्हणजे ती राजा वीरसिंग देव यांची ही छत्री आहे. साधारण 1627च्या सुमारास हे गार्डन बघा, हे गार्डन आता मेंटेन केलेलं आहे. पूर्वी असं गार्डन नव्हतं पण आता हा एक कॉम्प्लेक्स केलेला आहे छत्र्यांचा आणि त्याच्यामध्ये आपल्या पर्यटन खात्याने अतिशय सुंदर असं हे गार्डन मेंटेन केलेलं आहे. आणि आपण जे म्हणत होतो राजा वीरसिंग समोर जी दिसत आहेत
1627च्या सुमारास बांधली गेली, म्हणजे जवळजवळ आता त्याला 400 वर्ष झाली. आणि ह्या बांधकाम कसे केले असावे 400 वर्षापूर्वी एक म्हणजे आपल्याला आश्चर्यच वाटतं की हे मोठं कोडच असेल की हे एवढं मोठं बांधकाम 400 वर्षापूर्वी ह्या लोकांनी कसं काय केलं असेल. तर तिथूनचं माहिती घेताना असं कळलं की प्रामुख्याने स्थानिक पातळीवर जे उपलब्ध असलेले ग्रॅनाईट आणि लाल वाळूचा खडक ह्या बांधकामासाठी वापर केलेला आहे. आता आपण जे बघतो आहे ते इथे गरुड आहेत, म्हणजे गिधाडं आहेत. हे गिधाडांची पण आपण एक बोर्ड लिहिला होता. इथे बरीच गिधाडे या छत्र्यांवर राहताना आपण दिसतो. आणि ओरछा येथील या छत्रावर आढळणारी जी गिधाडं आहेत हा केवळ योगायोग नसून ती या ठिकाणी एक महत्त्वाची ओळख बनलेली आहे. येथे दिसणारी जी गिधाडं आहेत, आता ते बघा, एक तुम्हाला एक गिधाड दिसते थोडंसं झूम केल्यानंतर. ही भारतीय जातीची गिधाडं असून लांब चोचीची अशी ही गिधाडं आहेत. आणि ह्या ज्या जाती आहेत, प्रजाती आता जगात दुर्मिळ होत चालल्या आहेत आणि त्या संकटग्रस्तात येतात. त्याच्यामुळे इथे ते या गिधाडांना म्हणजे हे गिधाडं काय इथे राहतात तर ह्या छत्र्यांची शिखरे खूप उंच आहेत आणि गिधाडांना उंचावर घरटी बनवणे आवडते, जेणेकरून येथे त्यांना दूरवरची नजर ठेवता येते आणि शिकारी प्राण्यांपासून त्यांच्या पिल्लाचे रक्षण होतं. छत्र्यांच्या शिखरावर असलेल्या खाचा किंवा कोनाडे घरटी बनवण्यासाठी अतिशय सोयीचे आहेत. आणखीन एक गोष्ट म्हणजे या छत्राच्या शिखरापर्यंत पर्यटकसुद्धा पोचू शकत असल्यामुळे त्यांना, त्या गिधाडांना कुठलीही भीती नाही आहे. अनेक निसर्गप्रेमी छायाचित्रकार आणि पर्यटक या गिधाडांसुद्धा आणि त्यांच्या घरट्यांना पाहण्यासाठी सुद्धा येतात. जर तुम्ही जेव्हा या छत्रांना भेट द्याल तेव्हा दुर्बीण तुमच्याबरोबर ठेवा. या ऐतिहासिक वास्तूच्या शिखरावर शांतपणे बसलेली गिधाडं एक पाहण्या वेगळाच तुम्हाला अनुभव मिळू शकतो. तर असा होता ओरछाच्या छत्रीविषयी माहिती देणारा छोटासा व्हिडिओ. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ओरछा फोर्टला भेट देणार आहोत. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. पुढचा व्हिडिओ घेऊन येईपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.